स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण बघू शकू. तर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा पाहायला मिळतील. संकेत पाटीलच्या वतीने पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. निर्धारित 5 षटकांची लढत. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं जर पूर्ण करता आली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. या पद्धतीची सूचना सामना सुरू होत असतानाच आम्ही देतो. आमचे साथी गुणलेखक स्कोरर लगेचच वेळेची नोंद तुमच्यापर्यंत पोहोचवतील. 9:02 होत आहेत आणि या मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या डावाचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संकेत पाटील तयार होत आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर इथे फलंदाजाचा जरूर आपण पाहिला. चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला होता, परंतु इम्पॅक्ट आणि हाईट या दोन गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत मैदानी पंचांनी. त्याचमुळे इथे आपण बघितलं खरं तर ऑनस्क्रीन रिप्लेमध्ये आई एकविरा स्पोर्ट्स चॅनलच्या वतीने उजव्या फार बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळे इम्पॅक्ट आपण पाहिला की निश्चितच तो आउटसाइड दी ऑफस्टिक होता. त्याचमुळे पंच तिकडे स्थिर होते. यावेळेस इथे लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, अत्यंत चांगला फटका. थोडा दूरवरून जरूर खेळला होता, परंतु योग्य नियंत्रणासहित चेंडूला धाडून दिलं सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. आजचा दिवस महिला दिन आणि महिला दिनाच्या दिवशी खरं तर एक गोष्ट सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर त्या गोष्टीची उद्घोषणा करणं किंवा पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या विषयाकडे आपण येऊच. हा चेंडू तत्पूर्वी इथे फेकला जाईल संकेतच्या वतीने. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. एज लागली, एष्ट्याच्या मागे यष्टीरक्षकाने टिपला जेल आणि याच बरोबर इथे फलंदाज प्रयास कोळी याचा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयास इथे अयशस्वी ठरला. फलंदाज प्रयास बाद. डीजेच्या जवळ जी लाईट आहे, ओके, ती लाईट बंद करायची आहे ही विनंती आहे, कारण तिथे रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये त्रासदायक ठरत आहे खेळाडूंसाठी. भोजन कक्षाची लाईट आहे का काकडे सर? बघा जरा तिथे जाऊन स्वयंसेवकांनी, मॅनेजमेंट कमिटी याकडे लक्ष द्या. रात्रकालीन स्पर्धा आहे, अत्यंत चांगली प्रकाश व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे, परंतु त्या दिशेने जे रिफ्लेक्शन आहे ते खेळाडूंना थोडं त्रासदायक ठरत आहे. संकेत, व्हॉट अ ग्रेट बॉल. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, शूटर बॉल म्हणून सुद्धा या चेंडूचा उल्लेख केला जातो. डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेला आहे सुजल. हा बघा त्याच्यासाठीचा हा चेंडू. कोण क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीने केला जात आहे आणि त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे. या परिसरातील फलंदाजी करणाऱ्या संघाचा बायकरमॅन अर्थात वहाळचा बायकरमॅन सुजल स्ट्रायकिंग एंडला. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेस सुजलच्या वतीने केला गेलेला आहे. लेंथ वॅरी करतोय गोलंदाज संकेत पाटील. चार धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आतापर्यंत आपण बघत आहोत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी इथे क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर विनंती आहे आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधण्यासाठी लगेचच समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला मुख्य व्यासपीठावर यायचं आहे.
मंडप डेकोरेटर्सचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित असतील तर लवकरात लवकर अगदी तातडीने तुम्हाला संपर्क साधायचा आहे. इथे हा फटका चांगला होता, सरळ खेळला गेला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, 4 रन्स अँड दिस इज द कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर इज 8 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय संकेत पाटील. ही हॅज पिक्ड अप क्रुशियल विकेट ऑफ कोळी. प्रयास कोळी तिकडे बाद झाले होते. आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय कोणत्या गोलंदाजाच्या वतीने फेकलं जाईल. 9:02 या सत्राला झालेली सुरुवात आपण बघतो. आतापर्यंत खरं तर आपण पाहिले की समोरच्या दिशेने 2 चौकार आले होते. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा सुद्धा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये झाला होता, कारण प्रयास कोळीचा तोच प्रयत्न खरं तर तिकडे हाणून पाडला गोलंदाज संकेतने. आजचा जागतिक महिला दिन. आईच्या वात्सल्याला प्रणाम, बहिणीच्या प्रेमाला प्रणाम, मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम, पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिला म्हणून ज्या ज्या भगिनीचं पाठबळ मिळालेलं आहे त्या सर्वांना महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तोच विषय करता आपण चर्चेत घेत होतो आणि योग्य स्लाइड इथे संदेश यांच्या वतीने ऑनस्क्रीन आपण पाहिली की मैदानाच्या आतमध्ये खेळणारा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा हा असा एकमेव संघ आहे या परिसरातील, किंबहुना मला असं वाटतं महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये, कारण महाराष्ट्राच्या बाहेर समालोचनासाठी संदेश अजून मी गेलो नाही, परंतु महाराष्ट्रभर फिरत असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेटमध्ये मला असं वाटतं हा एकमेव असा संघ आहे की ज्यांच्या जर्सीवर त्या त्या खेळाडूच्या आईचं नाव आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या एकदा आपण सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाच्या या सगळ्या खेळाडूंसाठी आणि त्यांच्या संकल्पनेसाठी देऊया. मैदानाच्या आतमध्ये आता टाळ्या आपल्याला फलंदाजासाठी सुद्धा द्यावे लागतील, कारण त्याने फटका चांगला खेळला. हे बघा, आपण ऑनस्क्रीन काही टी शर्ट बघतो. इकडे वर्षा अशा पद्धतीने या खेळाडूच्या आईचं नाव आहे. त्याचबरोबर कॅमेरामॅन आता स्लाइड दुसरीकडे घेऊन जातील. साइड ऑन पोझिशनमध्ये खेळाडू आहेत, त्याचमुळे त्या टी शर्टवरचं आईचं नाव आपण सांगू शकत नाही. इकडे यष्ट्यांच्या मागे जे खेळाडू उभे आहेत त्यांच्या आईचं नाव सुशीला आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक नाव सरिता म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. अत्यंत चांगलं नाव आहे, सरिता, सुशीला. यावेळेस हा चेंडू वाईड आहे. अलीकडे टेनिस क्रिकेटने महिला प्रेक्षकांना किंवा महिला सपोर्टर्सला सुद्धा अधिकाधिक खेचून आणलेलं आहे. त्यामुळे ज्या गावाचा संघ कुठे एखाद्या स्पर्धेसाठी जर खेळण्यासाठी गेला तर त्या गावातील महिला सुद्धा ऑनस्क्रीन आता सामने बघत असतात. अनेकदा त्यांचे फीडबॅक सुद्धा आपल्याला मिळत असतात. आणि ज्यांच्या घरातील खेळाडू त्या प्लेइंग 11 मध्ये आहे त्या घरातील महिला तर बघतच असतात, त्यामध्ये ती मात्र शंका नाही. आणि ही वेळ म्हणजे प्राईम टाइमची वेळ आहे संदेश, की जिकडे आपल्या घरामध्ये टीव्ही सेट ऑन असतो, तिकडे यूट्यूबवर सामन्याचा आनंद घेतला जातो. सगळी फॅमिली एकत्रित येते, तिथे बाकी सगळ्या गोष्टी केल्या जातात, जेवण उरकलं जातं आणि त्यावर साधक बाधक चर्चा सुद्धा होते. 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावपलकावर. उजव्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाजाने लिव्हिंग टेक्निक अत्यंत चांगलं दाखवलं. फक्त फटकेबाजी करणं हे कर्तव्य नाही फलंदाजाचं, त्याचं लिव्हिंग टेक्निक सुद्धा चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. ते दाखवले ते समीर नाईकने. फार लवकर चेंडूची दिशा निहाळली होती. व्हाईट बॉल, 15 धावा धावपलकावर, एक गडी बाद. चांगला फटका खेळलाय फुलटॉसचा. इथे खरपूस समाचार घेत असताना फलंदाज समीर नाईक यांना आपण पाहिलं. अधिकची ताकद जरूर वापरली नव्हती, परंतु प्लेसमेंट फार चांगली राहिली, टायमिंग चांगलं आणि मिडलिंग सुद्धा चांगलं समीरचं. हा चौकार. एक पूर्णांक 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आपण बघतो. यावेळेचा फटका आणखी एक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पायचा इथे चेंडू अडवला जाईल का? हो, अडवलाय. त्यानंतर त्याची फेकी झालेली दरम्यान आपण पाहिली. वीस पर्यंत पोहोचलेला डाव. गोलंदाज सतीश गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होत असलेले आपण बघू शकू. खूप दूरवरून खरं तर गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत.
डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेस खेळला गेलेला हा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले, फक्त पोहोचले नाही तर अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा या क्षेत्ररक्षकाने जरूर तिकडे वाचवल्या. या 2 धावा धावपलकर जोडल्या जातील. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजेच 22 अर्थात 22. हा चेंडू वाईड आहे, गोलंदाजाच्या वतीने फेकला गेलेला आहे आणि या षटकातील 4था वाईड आतापर्यंत त्याच्या वतीने डिलिव्हर झालेला आहे. यावेळेस इथे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बाजूने चेंडू जात आहे. खरं तर ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते, तरी सुद्धा अंतिम क्षणाला त्याने चेंडू फळीचा संपर्क आणण्यामध्ये जे समायोजन दाखवलं ते वाखाणण्याजोगं आहे. यावेळेस 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या अंती धावपलकावर नजर टाकली तर धावा बनलेले आहेत. 25. एक गडी गमावलेले आहे. प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळणे. इथे फार वेळ चेंडू हवेमध्ये असताना आपण पाहिला दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा होता फलंदाजांना आणि इथे या 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघितल्या. पंच निश्चितच दर्शित करतात की 1 धाव इथे अपूर्ण आहे, 1 शॉट. त्यामुळे एकाच धावेची नोंद खरं तर इथे या धावपलकावर स्कोर बोर्डवर केली जाईल आणि या एका धावेमुळे धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत बनलेले आहेत 26. तिसरं षटक सुरू केले गेलेलं आहे. गोलंदाज संकेत पाटील सेकंड स्पेल मध्ये, स्ट्रायकिंगला बॅटर समीर नाईक. व्हॉट ए ग्रेट हिट, अत्यंत चांगला फटका. या खेळाडूच्या ही जर्सीवर नंबर 12 आहे, याचा अर्थ ABD ला फॉलो करणारा हा खेळाडू आणि त्याच्याच अंदाजाने त्याच शैलीने खेळला गेलेला हा इम्प्रोवाइज फटका. सुजलचा घणाघाती प्रहार चौकार. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळलं होतं, कलात्मकतेचा वापर करत असताना खेळला गेलेला हा फटका. चेंडूविषयी थोड्या अडचणी मैदानाच्या आतमध्ये. हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. जर्सी नंबर 12 या पद्धतीच्या फटक्यांची सुरुवातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरं तर आपण पाहिली AB डिव्हिलियर्सच्या वतीने कुठे ना कुठे झालेली आहे. या अगोदर सुद्धा अनेक खेळाडू होते ज्यांनी त्याच्या पद्धतीने योगदान दिलं होतं. हा डगआउट इथे दाखवला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थात स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळचा. कोणतीही गडबड या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण सुरुवात चांगली दिलेली आहे फलंदाजाने. समीर नाईक मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत आहेत. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर. आणखी एक त्याच पद्धतीने खेळला गेलेला फटका. या पद्धतीचे फटके खेळता येणं हे कधीही कोणत्याही फलंदाजांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वासाचं लक्षण असतं. कारण पूर्वीचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फुलर लेनच्या चेंडूवर फक्त ड्राईव्हचे फटके यायचे, परंतु अलीकडे असं होत नाही. अलीकडे या पद्धतीचे स्लॉकचे फटके आलेले आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट अलीकडे जास्त खेळलं जात आहे. टेनिस क्रिकेट विश्वात तर फार वेगवेगळे फटके आहेत की ज्याचं
वर्णन तुम्हाला लेदर बॉल क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअल मध्ये सुद्धा मिळणार नाही. 31 रन्स ऑन दी बोर्ड. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट इतकं पसंत केलं जातं. समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका दरम्यान आपण बघतो ऑन ड्राईव्ह केली होती. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. निर्धारित 5 षटकांमध्ये रात्रकालीन क्रिकेटचा विचार करता, मातीच्या विकेटचा जर विचार करता, मला असं वाटतं 50 पेक्षा अधिक जितक्या धावा बनतील त्या धावा त्रासदायक ठरू शकतात दुसऱ्या सत्रामध्ये चेस डाऊन करत असताना. त्यामुळे सांघिक फर्स्ट माइलस्टोन इज 50 रन्स. बत्तीस धावा धावफलकावर. Using the depth of the crease and then offered shot on drive, good looking cracking drive. Fieldsman available, fielded that ball successfully, returns it. Meanwhile, one single has been completed. तेहतीस धावा आहेत धावफलकावर. एक गडी आतापर्यंत गमावलेले फलंदाजी करणाऱ्या संघाने. सुजल घरतसाठीचा हा अत्यंत चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेथ हाताळण्यामध्ये यश मिळालं. संकेतने त्याची 2 षटकं संपवली. 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या. अत्यंत चांगली गोलंदाजी संकेतच्या वतीने. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली इन्व्हाइट केली गेलेली आहे. 3 षटकं संपली. प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर व्हाळने बनवल्या. 33 एक गडी त्याने गमावलेला आहे. ड्रिंक्स आपण सध्या देऊ. तीन षटकं संपतायत आणि एक गडी आतापर्यंत गमावलेला आपण बघतो. कालच्या रजनीतील काही क्षणक्षेत्र आपल्याला ऑनस्क्रीन अनुभवायला मिळत आहेत. अलीकडे टेनिस क्रिकेट बरोबरच छकड्यांच्या जंगी शर्यती हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. आणि महाराष्ट्रभर ज्या बैलाची चर्चा आहे 1001 अर्थात 1001 मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील कालच्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी दाखल झालेले आपण पाहिले. आणि आशुभाई शेळके या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की प्रथम पारितोषिक देण्यात आलेले आहे. ही एवन जोडी आहे खरं तर. श्री दीपेशजी शेळके, शेळके जिमचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर आशुतोषभाई शेळके बाबा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत. घट्ट मैत्री आहे दोघांमध्ये, त्याचमुळे विचार जुळले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. जवळजवळ 1,50,000 रुपये या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे. 1.5 लाख रुपयाचं भरघोस सौजन्य या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने देण्यात आलेले. त्याबद्दल खरं तर आपल्याला त्यांचे ऋण व्यक्त करावे लागतील. टेनिस क्रिकेट विश्व बदललं या गोष्टीवर आपण बऱ्याचदा वाच्यता करत असतो, त्यावर चर्चा करत असतो. आणि टेनिस क्रिकेट बदलण्यामागे इतक्या मोठ्या सौजन्य दात्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण या पद्धतीचं सौजन्य जर मिळालं नाही तर आयोजन तुम्हाला भव्य आणि दिव्य करता येणार नाही. असं म्हणतात मराठीमध्ये, सगळ्या गोष्टींची सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग कधी करता येत नाही. आणि ते आर्थिक सहकार्य दिलेले आहे या दोघांनी, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालं. पंच आपल्याकडे बघत आहेत, दोन्ही हात त्यांच्या वतीने फैलावलेले आहेत. त्याचमुळे हा चेंडू इकडे वाईड घोषित केला गेला. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. 34 धावांपर्यंत आतापर्यंत डाव पोहोचलेला आहे. ध्रुव पाटीलच्या विरोधात खेळला गेलेला हा अत्यंत चांगला फटका. समीर नाईकच्या बॅट मधून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, दर्जेदार चौकार. दाखल झाले तर इथे प्रेमाचं प्रतीक असणारा गुलाबी रंग वापरण्यात आलेला आहे. 38 धावा धावफलकावर एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. सामन्याचा रिदम लॉस करू नये विनंती असेल. गोलंदाज लगेचच तयार व्हा.
आणखी एक इम्प्रोवाइज फटका. हा फलंदाज उजव्या हाताचा आहे की डावखुऱ्या हाताचा आहे हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला SIT नेमावी लागेल, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम. परंतु तुर्तास या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला आहे आणखी एक आकर्षक चौकार. आगमन झाले. खरं तर आपण पाहतोय गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीने आज या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी पुरुषोत्तम भोईर साहेब आमचे विचुंबेचे दमदार व्यक्तिमत्व आहेत. दोस्ती दुनियेतला राजा माणूस सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेबांचं आगमन झाले. त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व मित्र परिवार सर्वांचा मी संतोष शेठ पाटील साहेब उपस्थित होत आहेत, विलासजी खरत साहेब उपस्थित आहेत आणि रुपेशजी मांडे साहेब उपस्थित होत आहेत. या सर्व मान्यवरांचं गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप खूप स्वागत. 42 धावा धावपलकावर. आणखी एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक यावे चेंडूच्या खाली येत आहेत. इथे हा झेल सुटला. ज्या फलंदाजाने या अगोदर 5 वेळा क्षेत्ररक्षकांना सीमारेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू आणण्यासाठीची खरं तर तिकडे परिस्थिती निर्माण केली होती, 5 चौकार ज्याने खेळले होते, त्या फलंदाजाचा झेल सोडणं किती परिणामकारक असेल या सामन्यामध्ये हे पाहायचं आहे. येणारी वेळ, येणारा काळ या गोष्टीचंही उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवेल. आतापर्यंत जर धावपलकाचा विचार केला तर 43 धावा बनलेल्या आहेत. भाई केनी आपण बघतो एष्ट्यांच्या मागे अत्यंत रौद्र रूप त्याने धारण केलेलं आहे. जो फलंदाज व्यक्तिगतरित्या 25 धावांचं योगदान आतापर्यंत देऊन मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे, या सेट फलंदाजाची तिकडे झेल अर्थात कॅच सोडण्यात आलेला आहे. यावेळेस आणखी एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाजाने चेंडू पेचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नाही. क्रिकेट म्हटलं की मग तुमच्या भावनांचा तो आविष्कार असतोच, तिकडे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ती परिस्थिती विचारात घेता तुम्ही तुमच्या भावनांवर कसा आवर घालावा हे शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जिथे जिथे गरजेचं आहे, गरज आहे, तिथे तिथे तुम्हाला आपल्या संघ सहकार्यांना समज देता आली पाहिजे. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असं म्हटलं जातं. कधी कधी मग तुम्हाला या पद्धतीने कठोर शब्दांचाही वापर करावा लागतो. या सगळ्या गोष्टी भावनात्मकतेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिल्या तर एकच त्याचा निष्कर्ष असा निघू शकतो की जे पण मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतात ते त्या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी करतात, त्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी इतरांना या पद्धतीने ते उपदेश देत असतात, सल्ले देत असतात. 45 धावा धावपलकावर, एक गडी आतापर्यंत गमावलाय. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे ध्रुव पाटीलच्या वतीने. पहिलं षटक हाताळत आहे ध्रुव, लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर त्याने छोटेखानी कमबॅक केलेलं आहे. कमबॅक करता आला पाहिजे ॲज अ बॉलर किंवा ॲज अ बॉलर तुम्हाला, बॅटर तुम्हाला. यावेळेस फुलालेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आतली काढा लागते. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून जे पावले, चेंडू अडवला, फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा अत्यंत शितापीने, शीघ्र गतीने, वेगवान पद्धतीने ते पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहिले. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रथम फलंदाजी करतायत स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाळ. 4 षटक संपले, धावपलकर धावा आहेत 47. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे वाहाळ संघाने. प्रयास कोळी या अगोदर आले होते सलामीसाठी, 4 धावांचं त्याचं योगदान. त्यानंतर समीर नाईक आणि सुजल घरत या दोन्ही फलंदाजांनी अत्यंत जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळ केलाय. आक्रमक फलंदाज समीर नाईक याने 25 धावांचं योगदान 11 चेंडूंमध्ये आणि 10 चेंडूंमध्ये अँकरिंग रोल प्ले करत असताना सुजल घरत 13 वर खेळतायत.
इथे समीर नाईक आणि सुजल घरच्या दरम्यान इथे झालेली आपण बघतो आणि त्यासाठी त्यांनी 21 चेंडूंचा वापर केलेला आहे. त्याचमुळे वेगवान खरं तर इथे धावफलक बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने केलेला आहे. 47 बनलेले आहेत. 60 पर्यंत धाव पोहोचवता येईल का इथे स्कायरा 11 बाहेरच्या फलंदाजाने हे सुद्धा पाहावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲज अ बॅटर ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते त्यावेळेस ती सुरुवात तुम्हाला मोठ्या डावामध्ये कन्सॉलिडेट करता आली पाहिजे, कन्वर्ट करता आली पाहिजे. जसा जसा डाव पुढे जातो, जसे जसे अधिक चेंडू तुम्ही खेळता तशी तशी तुमच्या वतीने अधिक आक्रमकतेची अपेक्षा प्रत्येकाला असते. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल. बॅकअप मिळालं, चांगलं बॅकअप होतं. इथे चौथ्या धाबेचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो फलंदाजाच्या. ओव्हररन झाले, ताळमेचा अभाव आपण पाहिला आणि हे मैदान सोडावं लागतं. इथे सुजल या फलंदाजाला खरं तर इथे मला असं वाटतं यष्टी रक्षकाने चेंडू तिकडे यष्ट्यांवर आदळला नव्हता अथवा तिकडे बेल्स डिसलॉज केल्या नव्हत्या. त्याचमुळे आता मला असं वाटतं यष्टी रक्षकाला समीर नाईकला बाद करायचं होतं. हा त्याचा हेतू स्पष्ट होता आणि म्हणून तो वेट करून वाट बघत होता आणि जसं त्याचं सावज अपेक्षित सावज बनूया तिथे त्याला दिसलं त्यावेळेस त्याने बेल्स डिसलॉज केले. त्यामुळे समीर नाईक बाद झाले. चांगली इनिंग समीर नाईकची इकडे संपुष्टात आलेली आपण बघतो. स्पर्धा अत्यंत दर्जेदार आहे. या परिसरातील टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा खरं तर इथे आयोजित केली गेलेली आहे. इतकी मोठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करावा लागतो आणि त्यातल्या त्यात संदेश रात्रकालीन स्पर्धा आयोजित करणं हे अत्यंत कठीण काम आहे. परंतु या सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आपण या अगोदर त्या विषयाची चर्चा करतच होतो की टेनिस क्रिकेट बदललेलं आहे. टेनिस क्रिकेट बदलण्यामागे लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे, हात आहे. परंतु श्रेय आपल्याला सौजन्य दात्यांना आयोजकांना द्यावंच लागेल. ज्या पद्धतीचं आयोजन अलीकडे केलं जातं. 1 मार्च पासून केंद्रीय मंत्री चषकाची धामधूम भिवंडीमध्ये सुरू असलेली आपण बघतो. संदेश त्या स्पर्धेमध्ये तब्बल 51 बाईक आहेत बक्षिसांच्या स्वरूपात. 2 4 व्हीलर आहेत. उद्यापासून त्या स्पर्धेबरोबर मीही जोडला जाईल. त्याचमुळे आता बक्षिसांची खैरात होते टेनिस क्रिकेटमध्ये. भाई केनी वाट बघितली आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा हा पटका खेळला. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत आणि हीच परवानगी आहे आता या 2 फलंदाजांना. जिकडे 1 धाव पूर्ण होऊ शकली असते तिथे 2 धावा पूर्ण करण्याची. क्रिकेटमध्ये निमिष मात्र वेळेमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय म्हणजे त्या निर्णयाचा रेशो किंवा त्या निर्णयाचं सातत्य किंवा अचूकता ही जितकी जास्त असेल म्हणजे योग्य निर्णय जितके जास्त घ्याल तितक्या तुमच्या संघाला त्याचा फायदा. निर्णय चुकले की संघ आपोआपच अडचणीत सापडतो. कमी गतीने चेंडू हाताळला, फार लवकर कमी केलेली गती निहाळली फलंदाज प्रतीक पाटीलने आणि त्याने इथे बॉटम हँडचा अत्यंत चांगला वापर केला. ट्रेमंडस पॉवर बिहाइंड दॅट शॉट. बॉल इज सेल्ड ओव्हर द लॉंग ऑन रिजन ऑल द वे फॉर सिक्सर. धावपलकर 2 गडी आतापर्यंत गमावलेले ज्या 60 धावांची आपण चर्चा करत होतो त्यापेक्षा आता डाव पुढे जाताना दिसतो. पाहायचे आणखी 3 चेंडू आहेत. इथे फटका फसला आहे. गोलंदाज चेंडू खाली येतील का? भाईच्या समोर आव्हानं जरूर आहेत परंतु त्या आव्हानाने योग्य रीतीने पेलत असताना भाईने स्वतःच्या फॉलोथ्रू झेल टिपला आणि त्याचमुळे प्रतीक पाटील बाद. संधी आहे परंतु हे 2 चेंडू घनश्याम पाटील यांना 1000 रुपये देऊन जाऊ शकतात. याचं कारण असं आहे की आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश शेळके यांच्या वतीने प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे अनाऊन्स झालेलं आहे. संधी ही पुन्हा पुन्हा मिळत नसते. आलेल्या प्रत्येक संधीला तुम्हाला योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे. परंतु या 1000 रुपयांपेक्षाही संदेश मला असं वाटतं की त्या ज्या 12 धावा जर या धावपलकावर जोडल्या गेल्या तर फलंदाजी करणारा संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊ शकतो. दोन्ही बाजूने फायदाच फायदा आहे. पाहिजे आता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. भाईने चांगलं प्रभावित करणारी गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. जर्सी नंबर 33 ऑन स्ट्रायकिंग एंड घनश्याम. स्विच करण्याचा प्रयत्न त्याने केला
मैदानाच्या आतमध्ये आल्या फलंदाज या पद्धतीचे उलट दिशेने जाणारे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे अनेकदा आपण असं पाहिलंय. त्यांच्या हिमतीची दाद द्यावी लागेल, यापेक्षा अधिक काय म्हणावं. शेवटचा चेंडू, इथे दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आपण पाहिलेले आहेत. त्याचमुळे 5 षटकांचा खेळ संपला. बक्षिसांची अनाउन्समेंट झाली होती, परंतु त्यापर्यंत पोहोचता आला नाही फलंदाज घनश्यामला. 5 षटकांच्या अंती प्रथम फलंदाजी करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाया जाऊन पोहोचलेले आहेत 58 पर्यंत. 59 धावांचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल. इथे महिला दिनाचं औचित्य साधत असताना ज्यांच्या टी शर्ट्सवर त्यांच्या खरं तर आईचं नाव आहे, या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामधून ही एकच टीम किंवा हा एकच संघ आहे या परिसरात तो रिलेट करतो, त्याबद्दल खरं तर अभिमान आपण सगळेजण बाळगूया. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला बनवायची धावा 59. तर व्यासपीठावरती तुम्ही पाहतात आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालं ते दमदार व्यक्तिमत्व सभापती पनवेल पंचायत समिती आणि कॅम्प ड्रीम्सचे ऑनर सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्यासोबत तुम्ही पाहतायत सांबार्ली गावचे उद्योजक सन्माननीय संतोष पाटील साहेब. त्यानंतर आम्ही पाहतोय त्रिमूर्ती बिल्डर्सचे उद्योजक सन्माननीय विलास शेठ गरज साहेब आणि रिस गावचे उद्योजक सन्माननीय रुपेशजी मांडे साहेब उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. या ठिकाणी आपण दिवेश भाई काकडे यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान केला जाईल. मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय खरं तर पनवेल पंचायत समितीचे सभापती आणि कॅम्प्स ड्रीमस्केपचे ऑनर सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि खरं तर आमचे सन्माननीय सांबार्ली गावचे उद्योजक सन्माननीय संतोष शेठ पाटील उपस्थित आहेत. संतोष पाटील साहेब या इथे सन्मान केलं जाईल. खरं तर मान्यवरांचं आज वेळात वेळ काढून गावदेवी शुभशंभू क्रिकेट संघ आदई या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि खरं तर आज दिवेशभाई काकडे उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे सन्माननीय विलास दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही तो शुभ सन्मान करतो. ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केले ते आमचे विलास दादा बघा, त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केले होते. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेचा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांचा सन्मान केले जाते. त्यानंतर कॅम्प्स ड्रीमस्केपचे ऑनर्स आणि पनवेल पंचायत समिती. अगोदर आपण त्रिमूर्ती बिल्डर्सचे सर्वेसर्वा विलास शेठ गरज साहेबांचा सन्मान करूया. आज वयात वेळ काढून दादा उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाते. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन सन्मान चिन्ह देऊन आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय. तो सन्माननीय विलासजी गरज साहेबांचा सन्मान. त्यानंतर आम्ही पुरुषोत्तम भोईर साहेबांचा सन्मान करू. एक दमदार व्यक्तिमत्व बघा, शांत आणि संयमी माणूस, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, खरं तर नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेब, त्यांचा शुभ सन्मान केले होते. कॅम्प ड्रीमस्केपचे ऑनर, त्यानंतर पनवेल पंचायत समितीचे सभापती होण्याचा त्यांना मान मिळाला. असे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेबांचा सन्मान इथे. त्यानंतर इथे रिसगावचे उद्योजक रुपेश शेठ मांडे यांचाही सन्मान केला जाईल. रुपेश दादांचा सन्मान केला जाईल. आज दादांच्या सोबत हे सर्व मंडळी उपस्थित झाली. खरं तर या स्पर्धेच्या वतीनं अर्थात गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहे. विलास दादांच्या शोभा हस्ते तो सन्मान केला जातोय. तर विश्वास दादा पाटील आणि विजय दादा पाटील या दोघांनी आपलाही सन्मान इथे केला जाईल. विश्वास दादा पाटील आणि विलास दादा पाटील, विजय दादा पाटील आणि विश्वास दादा पाटील या दोघांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल. आज बघा या स्पर्धेची 4थी रात्र, उद्या अंतिम रात्र असेल. उद्या या स्पर्धेमध्ये जे सुपर 12 मध्ये जाणारे संघ आहेत त्यांच्या लढती होतील आणि उद्या दमदार लढती प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतील. आज या ठिकाणी तुम्ही पाहतात पहिला राऊंड बी ग्रुप मधून सामना एकमेका विरुद्ध हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांचं कौतुक करूया, कारण
या लढतीमध्ये तर याच दरम्यान बघा आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सर्वांचे लाडके दोस्ती दुनियेतला राजा माणूस खरं तर रॉयल किंग ग्रुपचे सर्वेसर्वा आशुबाई शेळके यांचं इथे आगमन झाले, त्यांचे सुपुत्र त्यांच्या सोबत आलेत, दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या विजयदादा या आपला सन्मानित केलं जाईल. तर शिवकरचे आमचे आर.डी. पाटील साहेब उपस्थित आहेत. आर.डी. पाटील साहेब या. विजयदादा पाटील यांचा सन्मान केले होते. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केले होते. संतोष मात्रे आणि विलास दादा यांच्या शुभास्ते तो सन्मान केले होते. चला आर.डी. पाटील साहेब या. दमदार व्यक्तिमत्व आहेत. आर.डी. पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. संतोष दादा आणि विलास दादांच्या शुभास्ते आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सातत्याने गेली 4थी रात्र इथे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान केला जाते. कारण मित्र आपली भारतीय संस्कृती आहे, अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आज इथे सन्मानित केलं जात आहे आर.डी. पाटील साहेबांना. छत्रपती शिवरायांचा मोमेंटो अर्थ सन्मान चिन्ह. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय, कारण आज वेळात वेळ काढून आपण सर्वजण या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा गावदेवी आणि शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 2 कॅप्टन आपण लगेच आमच्या सोबत जॉईंट व्हा. तर यानंतर होणारी लढत आहे बघा रोहित 11 धुंद्रे आणि त्याला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. बघा इनिंग समाप्त झाली आहे. दोन्ही कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहायचंय. बघा मान्यवरांचा सन्मान होतो. तर विनंती करेल दोन्ही कॅप्टनला. धुंद्रे संघ आणि उसाटणे संघ आपल्यासाठी पुकार आहे की आपण 1 षटक होण्याच्या अगोदर या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. त्यामुळे धुंद्रे संघ आणि टीम उसाटणे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला सुनील शेरके सरांचा. त्यानंतर आता सेकंड सत्रामध्ये विकी नांगरे आमच्या सोबत जॉईन झालेत. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूबची सेवा पुरस्कृत करण्यात आले ते दमदार व्यक्तिमत्व सन्मानी उपसरपंच योगेश दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. योगेश दादा पाटील यावं. तर पंचांचा डिसिजन थर्ड अंपायर नो बॉल आलाय. नाऊ बॅक टू क्रिकेट विकी नांगरे. तर थँक्यू योगेश सर आणि थँक्यू सुनील सर. VIP डाईज आणि आपल्या अतिथी कक्षामध्ये बसलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूयात मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम मनपूर्वक स्वागतम. या गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री योगेश शेठ पाटील साहेब यांचं इथे झालंय शुभ आगमन. यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर YouTube सेवा आम्हाला स्पॉन्सर होतीये, पुरस्कृत होतीये. योगेश दादा आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. आज आपण पाहिलं तर ज्युनियर. तर याच दरम्यान बघा ज्या क्षणाची मित्र आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे, अर्थात या स्पर्धेला युट्यूबची सेवा ज्यांनी पुरस्कृत केले ते हरिभक्त पारायण. खरं तर योगेश दादा पाटील उपसरपंच आदईगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत सचिन दादा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. आणि कुणाल साहेब यांचं देखील आगमन आणि श्रावण भंडारी साहेबांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तर नक्कीच बॅक टू क्रिकेट मैदानाकडे जाऊया. झालंय काय मित्रांनो, विजयासाठी मोठ्या धाव्यांचं लक्ष परंतु लागोपाठचे नो बॉल. या कहाणीमध्ये ट्विस्ट सुरुवातीलाच आणतायत. गोलंदाज बदलला गेलाय. प्रतीक पाटीलच्या हातामध्ये बॉल सुपूर्द होतोय. टीमची धावसंख्या 4. तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय बघा. सन्माननीय जगदीश दादा पाटील, त्याचबरोबर
यज्ञेश दादा शेट्टी आणि त्यानंतर विलास दादा सिंग, त्यानंतर आमचे राम अहेर साहेबांच्या ठिकाणी आणि प्रभाकर दादा शेळके यांचं आगमन झालं. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच सन्माननीय प्रभाकरजी शेळके साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचा सन्मान केला जाईल. जय जवान शेळके साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आज की रात खरं तर आमच्या मान्यवरों के साथ खरं तर आज मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आली. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा गावदेवी शुभशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. अशोकभाई शेळके यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. माणसं आली मित्रांनो. आपण पाहू शकाल पश्चिम महाराष्ट्रातनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी काल आढवलीवरनं पाहुणे आले आणि आज आपण व्यासपीठावरती धावसंख्या झाली आहे 20 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आज व्यासपीठावरती जे सर्वांचं केंद्रबिंदू बनत आहेत मित्रांनो, या गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री योगेश शेठ पाटील साहेब हरिभक्त परायण. आपण पाहतोय त्यांना वारकरी संप्रदायाला ते बिलॉंग करतात. आणि बघा दुंद्रे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. उसाटणे संघाच्या कॅप्टनला पुकार दिला जातोय की आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. या गोष्टीची नोंद घ्या, कारण दुंद्रे संघ कॅप्टन वेळेवरती आलेत तर आपण लगेचच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. दुंद्रे विरुद्ध उसाटणे ही लढत होणार. तर नक्कीच इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित होतं. पहिला संघ असेल या स्पर्धेचा ज्याने डिले केलाय, परंतु व्यासपीठ मित्रांनो, व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. योगेशदादा पाटील आणि त्यांच्या समवेत याच गावचे माजी कार्यसम्राट सरपंच साहेब आपण पाहतोय. शेळके साहेबांना नक्कीच आपण पाहू शकाल. विलास रघुनाथ शेठ शेळके साहेब यांना आपण पाहतोय. माफ कर, आपण पाहिलं तर विलास शेठ शेळके साहेब यांना आपण मात्र व्यासपीठावरती पाहतोय. तर नक्कीच प्रभाकर शेठ शेळके साहेब या विभागाचे माजी सरपंच साहेब आपण पाहू शकाल. यांचं या व्यासपीठावरती स्वागत. इथे कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणतंही शुभ कार्य असू द्या, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रगण्य योगदान नेहमी असतं, असे मान्यवर या व्यासपीठाला लाभले आहेत. पुण्य झालंय आज व्यासपीठात आपल्या शुभ पावलांनी आपण नक्कीच पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज घनश्याम यांची वर्णी मात्र नक्कीच लागते आपण पाहू शकाल. पहिले दोनही चेंडू मैदानावरती निर्धाव आहेत. ओमकार केनी इथून मी म्हणेल कमबॅक करावा लागेल, कुठेतरी रन्स बनवावे लागतील या मॅच मध्ये. एका आगळ्या वेगळ्या ॲक्शननं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तीच मित्रांनो लाभदायक ठरते या विकेटवरती. विजयासाठी लक्ष एकवटायचे तब्बल 59 धावांचं आणि प्रत्युत्तरादाखल पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात मिळालेली आहे. सेम टू सेम तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बुलेट गाडी मित्रांनो काय गोलंदाजी करतीये. घनश्याम एक झेल जरूर सुटला घनश्याम कडनं, परंतु गोलंदाजी मध्ये कॉन्फिडन्स पहा. गाडीचे तीनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलेत निर्धाव. आडव्या बाटने फटका सजवला. कापमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठीत जाईल. धावपळ मित्रांनो झडपड इथे झाली, परंतु संघासाठी धावा वाचवायचे कारण की लढत प्रतिष्ठेची आहे. इथे गावाचं नाव आपल्या पुढे लागलं जातंय आणि गावाचं नाव एका वेगळ्या पातळीवरती नेण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. प्रयास यांच्या माध्यमातून चांगला प्रयास होतोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहिलं तर पंच सांगताय चेक करायचंय आणि यस इट्स सक्सेसफुली सेव्ड. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या जातात, परंतु 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. भरपूर वेळानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती स्कोररला थोडासा त्रास आमच्या जरूर झालाय. 22 धावा 22 फॉर 0. चांगली बॅटिंग रोशनची, परंतु ओमकारला बाट तळपणं गरजेचं. फटका फसला, बॉल लाव्यामध्ये मिस जस्ट झालं क्षेत्ररक्षकाकडनं आणि क्रिकेट किंवा असो किंवा आयुष्य चुकीला माफी नाही. बॉल 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार.
शकाल. चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती शांत बसला फलंदाज, परंतु सांगतोय की शांत बसायला मी काय संत आहे का, आणि ठोकतोय 2 मोठे फटके. टीमची धावा संख्या 26 धावा. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांचं बहुमोलाचं योगदान ज्यांना लाभलंय त्यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. हरिभक्त परायण योगेश दादा पाटील या गावचे विद्यमान उपसरपंच, एक कार्य दक्षम नागरिक या गावाचं आपण पाहू शकाल. मित्रांनो, कार्य सम्राट आपण पाहू शकाल विद्यमान उपसरपंच साहेबांना. तर नक्कीच आर डी पाटील शिरकोळ गावचे सुपुत्र यांच्याकडून प्रेक्षक कमाल कॅच म्हणजेच आईवा कॅच साठी आजच्या रात्रीमध्ये 200 रुपयांचं पारितोषिक असेल. चला, प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे आलाय आणि त्यांनी जर का मैदानाच्या बाहेर झेल घेतला ना, 200 रुपये मिळवण्याची नामी संधी ते चालून आली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कमालीचा षटक यावेळेस घनश्यामने मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. शांत ठेवलं प्रतिस्पर्धी टीमला आणि एकूण धावांचा विचार केला, धाव फलकावरती झाली आपण पाहिलं तर 26 धावा, 26 रन्स, नॉट आउट. यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आजची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा तोच जल्लोष आपण पाहू शकाल या स्पर्धेचा. आणि तेच प्रेम मात्र मान्यवरांचं, आपल्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं, A1 जोडी आपण पाहतोय. आशुदादा शेळके आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व दीपेश दादा शेळके यांचं हे आयोजन आहे. आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे मैदानाच्या आतमध्ये. रोशन पाडेल इथे आपण पाहिलं तर बाडीची लिडिंग एज घेतली आणि काम तमाम झालंय. पहिला विकेट, पहिला गडी गारत फलंदाज रोशन बॅक टू द पवेल. मी पाहू शकाल आज आपण पाहिलं तर ते देखील मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 26 धावा झालेल्या आहेत. पाहिजेत किती, यस आपण पाहिलं तर इथून 26 झाल्यात. विजयासाठी 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. मॅच समसमान दोन्ही टीमच्या बाजूने झुकलेली आहे. इथून कोण हारेल कोण जिंकेल हार तर कोणाला मंजूर नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. ज्या प्रकारे सर म्हटले एका मॅनामध्ये 2 तलवारी जाऊ शकत नाहीयेत, त्या प्रकारे एक मॅच दोन्ही संघांच्या बाजूने जिंकले देखील जाऊ शकत नाहीये. इथे विजय एकाचाच होणार, जो जास्त घाम गाळणार, ज्याची मेहनत मात्र पुढच्यापेक्षा जास्त असणार, ज्याची मेहनत प्रामाणिक असणार, त्याला यश मात्र मिळताना पाहायला मिळणार. पुन्हा एकदा सुजल घरात तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. डावखुऱ्या हाताला गोलंदाजांना वरदान मिळाले मी म्हणेल. या क्रिकेटच्या विश्वामध्ये एक नॅचरल अँगल बनतो मित्रांनो त्यांचा गोलंदाजीचा, आणि तोच मैदानावरती बनत असताना टप्पा पडल्यानंतर किंचितचा चेंडू बाहेर निघतोय आणि आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये मिसच झालाय बॉल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. हेलिकॉप्टर उडवलाय मित्रांनो, कॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल जाऊन धडकेल डोंगराला. धावा मिळतात 4, येतोय चौकार.
आजवेल इतकी सुंदर ज्यांची ड्रेसिंग स्टाईल आहे असे आमचे छोटे बंधू वेकी दादा शेळके यांचं शुभागमन. आणि नक्कीच आपण पाहू शकाल छोटे आशुबाई. आणि इथे मात्र स्वागत या शेळके परिवाराचं. VIP डायसला जाऊन धडकतोय बॉल, येतोय धुमधडक षटकार. काय बॅटिंग चालली आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी सुरू आहे. मॅच संपवायची नाही तर लवकरात लवकर संपवायची आहे. आयोजकांचा वेळ वाचवायचा, परंतु उसटणे संघ चला तुम्हाला वारंवार विनंती, पॅनल्टी लावायला लावू नका मित्रांनो. आम्हाला आवडत नाहीये कोणत्याच संघाला पॅनल्टी लावणं, परंतु तुम्ही जर का असा उशीर करत असाल तर नाही इलाज होईल तो आयोजकांचा. तुमचा प्रतिस्पर्धी प्रतिद्वंद्व इथे मात्र भरपूर वेळेपासून तुमची वाट पाहतोय. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. फुल टॉस आहे, ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू. आज आपल्या सुरजा बैलाच्या बॅनरला धडकता धडकता वाचतोय, परंतु धडक 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 करून जाऊन डोंगराला धडकतोय, येतोय चौकार. असतात ते बॉल वळवावे लागतील, विकेटच्या मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणा या मॅचचा आनंद घेतोय आणि पैसा वसूल मॅच सुरू आहे. त्यांचं देखील निखळ मनोरंजन या क्रिकेटपटूंच्या माध्यमातून जरूर होतंय. आडवा पाटणे, इथे पंचांचा इशारा. तांडेल सर सांगतात आम्हाला इट्स वाईड. इथे पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. आता मात्र एक्सपेरिमेंट्सला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल, कारण की बेसिक्स वरती काम केलं, तिथून मात्र प्रतिस्पर्धी थोडासा अंगलट ठरलाय आणि आता मात्र काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि या ओव्हर मध्ये ती टेढ़ी उंगली करताना आपण पाहू शकाल गोलंदाज घनश्याम पाटील यांना. आडव्या बॅटने टोकायचा होता, मिस टाइम झालाय. बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडतोय झेल, आणि ऋषी नाईक यांची आठवण या मैदानाच्या आतमध्ये करून देणारा सेलिब्रेशन मैदानावरती आपण पाहतोय. समीर नाईक यांना OUT आउट. मी अगोदरच म्हटलं या ओव्हर मध्ये होत्याचं नव्हतं, करावं लागेल. अगदी रोनाल्डो सारखा बॉल हिट केला इथं आपण पाहिलं तर समीर नाईक. स्कोर दादा प्रत्येक बॉलला पण सांगतोय. 12 चेंडू 19 ची गरज होती, वाईड आला. 11 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज आहे. चला, कॅल्क्युलेशन्स तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. 11 चेंडू 18 धावा, हे 5 बॉल खूप महत्वाचे असतील. चला, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार आता देण्यात येतोय, कारण वेळ निघून गेलेला आहे. दुंदरे संघ कॅप्टन आलेले आहेत. सामना देखील चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल मध्ये 18 धाबीची आवश्यकता आहे. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. बॉल
यावेळेस बॅकफूट पर्यंत करण्याचा प्रयत्न, वाट पाहत राहिला आणि चेंडू याची कधी वाट लावून गेला हे त्याला देखील समजलेलं नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशरचा फुगा हळूहळू जास्त वाढवताना पाहायला मिळेल. फुगा कधी फुटेल मित्रांनो सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा जोरकस फटका लगवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू दडपणामध्ये वाढ करतो. मी बरेच वेळा सांगितलंय निर्धाव चेंडू हा कोरोना रोगासारखा आहे मित्रांनो. कारण की एकही रुग्ण कोरोना रोगामुळे कोणीच मेला नाहीये, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे कित्येक मृत्यू या महाराष्ट्रामध्ये झाले, या भारतामध्ये झाले. त्याच प्रकारे निर्धाव चेंडू तुम्हाला बाद करत नाहीये, परंतु दडपण वाढवतो आणि त्या दडपणाखाली कधी तुमच्या विकेटचं पतन होतं कोणीच सांगू शकत नाहीये. घनश्याम पाटीलची बॉलिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॉलिंग केली आहे. पहिला बॉल वाईड, त्यानंतर विकेट आणि सलग 4 चेंडू निर्धाव. 12 बॉल 19 ची गरज होती, 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. फ्रंट फुट वरती आला, जागा बनवली, निसटलाय बॉल. शर्यत लागली आहे आणि इथे मात्र बिनझोड चेंडूने ही शर्यत जिंकली आहे. माजी सरपंच सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रभाकर दादा शेळके ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी मित्र हो तब्बल 20,000 रुपयाचं देणगी स्वरूप आपल्याला प्राप्त झालं. दादांचं स्पर्धेच्या वतीनं आणि गावदेवी शिवशंभो आदई यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सामना बघा क्षणाक्षणाला थरार नाट्य परिस्थितीमध्ये. आता सामना 7 चेंडूमध्ये 14 धाबेची गरज आहे. अंतिम चेंडू देखील चांगला विकी पाहायला मिळाला. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये. अशा प्रकारे 4 षटकं समाप्त झाली आणि अंतिम षटकामध्ये आता आवश्यकता असेल ती 13 धावेची. 6 चेंडू आणि 13. काय स्पेल आता आले घनश्याम पाटीलला. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये फेकली, 1 गडी बाद केला, परंतु 6च्या इकॉनॉमीनं फक्त आणि फक्त 12 धावा तो खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी मॅच मध्ये पुन्हा एकदा आणले आपण पाहू शकाल. सायरा 11 न्यू यंगस्टार वाहल या टीमला. यंगस्टार्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आजचं तरुण उद्याचं भविष्य आणि हे भविष्य मित्रांनो रायगड टेनिस क्रिकेटचं, हे भविष्य या टेनिस क्रिकेटचं जे मैदानाच्या आतमध्ये आज मात्र धुमाकूळ घालत आहे. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की ते कोणीच अजून जिंकलेलं नाहीये. 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 13 धावा 6 चेंडू 13 धावा. नक्कीच आपण पाहू शकाल वहाळ की चिंचपाडा की वहाळ, फलंदाज की गोलंदाज की फलंदाज, कोण जिंकेल ही मॅच हा प्रश्न आता मात्र क्रिकेट रसिकांमध्ये उपस्थित आहे. चला टाइम नाहीये, मॅच सुरू करा. उसाटणे संघ हे 6 चेंडू पडण्या अगोदर तुम्ही आला नाहीत ना मित्रांनो, तुम्हाला पॅनल्टी सुरू होईल आणि प्रत्येक 5 मिनिटांनी ती पॅनल्टी वाढेल याची आपण नोंद घ्या. भरपूर उशीर केलाय. आमचे सर्व मान्यवर व्यासपीठावरती आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ही मॅच थांबवू शकत नाहीयेत, ही स्पर्धा थांबवू शकत नाहीयेत. तुम्हाला एक स्ट्रिक्ट वॉर्निंग या मायक्रोफोन मधनं येते. टॉस साठी या, अन्यथा पॅनल्टी मित्रांनो चक्रवाढ वाजासारखी तुमची वाढत जाईल. चला 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 वाळ संघ मॅच सुरू करा. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दत्ता शेळके स्कोररची भूमिका अगदी चोखपणे निभावतायत. 4थ्या रात्रीमध्ये आहेत, परंतु अजून देखील एकही चूक त्यांच्याकडनं घडली नाहीये. डोळ्यात तेल घालून येतात. खूप मागडे ड्रॉप्स आहेत मित्रांनो. या स्पर्धेला येण्याअगोदर त्यांचा वापर ते करतात आणि तेच कारण आहे या स्पर्धेमध्ये अचूक स्कोरिंगचं काम त्यांनी निभावलंय आणि तितकंच सुंदर आमचे कुणाल दादा शेळके यांनी देखील. चला मॅच का दमली आहे. गरमागरमीची मॅच आहे. पहिले 3 चेंडू डिसायडर असतील या मॅचचे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लक्ष तितकंच अवघड नाही आहे, परंतु सोपं असं क्रिकेटमध्ये काही नसतं. याच मैदानावरती आज आपण 10 चेंडू आणि 5 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. याच मैदानाच्या आतमध्ये आपण 6 चेंडू आणि 23 धावा चेस होताना पाहिल्यात. ही विकेट कोणाच्याच बाजूने नाहीये. जो मेहनत करणार त्याला फळ मिळणार. आज आपण पाहिलं तर 3ऱ्या गॅलरीमध्ये देखील दर्शक आहेत. खूप वरती डोंगराच्या काही दर्शक या मॅचचा आनंद घेत आहेत. जेवढे वरती जाल तेवढा चांगला व्ह्यू या मॅचचा. VIP डायस मधून देखील आपण पाहू शकाल काय व्ह्यू असतो या मॅचचा आणि तोच व्ह्यू पुन्हा एकदा या समालोचन कक्ष अतिथी कक्षातून आमचे मान्यवर घेत असताना करूया सर्वांचं स्वागत. 6 चेंडू 13 ची गरज.
पहिला बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकच धाव. स्ट्राईक वरती आणायचं होतं वाघाला, कारण की वाघ मित्रांनो डरकाळी फोडतो. 6 धावांची समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. स्ट्राईक वरती येतोय फलंदाज सतीश मिसाळ. तर यस, एकही मॅच मित्रांनो आदईचं मैदान आहे, एकही मॅच वन साइड होणार नाहीये. आदईकरांनी संघच असे बोलवलेत, एकमेकास तोडीस तोड संघ आहेत. तू शेर आहे तर मी सव्वा शेर आहे, आणि तू जर सव्वा शेर आहे तर मी बब्बर शेर आहे, हे सांगणारे संघ मैदानाच्या आतमध्ये. कोणालाच हार मान्य नाहीये. ही लढाई प्रतिष्ठेची आहे, ही लढाई गावाची आहे. एक गाव 11 खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं नाव राखण्यासाठी जरूर खेळतात. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव पूर्ण. जोपर्यंत आपण पाहिलं ना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सतीश मिसाळ असणारे, तोपर्यंत सुटकेचा निश्वास घेताना पाहायला मिळेल चिंचपाडा संघ. परंतु गोलंदाज समीर नाईक कच्च्या गुरुचा चेला नाहीये. वस्तादच मित्रांनो किती मोठे त्या खेळाडूचे, स्वतः ऋषी नाईकच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू. ऋषी नाईक प्रमाणे ॲग्रेशन तर पाहायला मिळालं, परंतु त्या खेळाडूकडे कॉन्फिडन्स होता, त्या खेळाडूकडे टेम्परामेंट होता क्रिकेटचा, आणि तो तुम्हाला सिद्ध करावा लागेल मॅच डिफेंड करून. आडव्या बॅटने गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि इथे आपण पाहिलं तर फेकी थोडीशी ताकद कमी पडते या फेकीमध्ये. 3 चेंडू 8 धावा, काहीतरी कर भावा सतीश मिसाळ, तेव्हा होईल तुझी या आदई नगरीमध्ये आणि तुमच्या गावामध्ये हवा. मान्यवर मी म्हणेल, प्रत्येक जण या मॅच कडे अगदी तीक्ष्ण नजरेने पाहतोय. कोणी जिंकू द्या, कोणी हरू द्या. इथे जो माझा प्रेक्षक मायबाप वर्ग आलाय ना, या मध्यरात्रीमध्ये, या रात्रीमध्ये त्यांचं मनोरंजन करा. आणि ते आतापर्यंत झालेलं आहे पूर्णपणे पैसा वसूल मॅच. 3 चेंडू 8 धावांची गरज. ठोकणार फलंदाज सतीश मिसाळ या मॅच वरती शिक्का, की मात्र समीर नाईक डिफेंड करेल या धावा. 3 चेंडू 8 धावा. लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, आणि वा, पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू 2. विजयासाठी 6 धावांची गरज. चला फटाका आता नका लावू प्लीज मॅच, कारण की मॅच थोडीशी हाय स्पॉटला. तर नक्कीच मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप इथे उपस्थित आहे, आणि प्रेक्षकांना ही मॅच जर का आवडली असेल तर एकदा जल्लोष व्हायला हरकत नाहीये. तर यस, मॅच आवडली आहे सर्वांना, मान्यवरांना देखील आवडली आहे. सर्वांच्या गप्पा बंद झाल्यात, सर्वांच्या नजर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त मैदानाकडे. सर्वांची नजर आहे सतीश मिसाळ वरती, आणि सर्वांची नजर आहे समीर नाईक वरती. मॅच थांबली आहे मित्रांनो. गरमागरमीचं जे वातावरण होतं या तर या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झाले. खरं तर गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आयोजित आदईची भव्य दिव्य नाईट स्पर्धा, आणि त्यासाठी उपस्थित होत आहेत कर्जत विभागाचे दमदार डॅशिंग नेतृत्व असलेले सर्वांचे लाडके सूरजजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत अविनाश दादा बेडेकर साहेब उपस्थित झालेत. त्यानंतर फॉरेस्ट रिसॉर्टचे मालक अजय दादा बेडेकर आणि संकेत दादा देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कर्जत विभागाची दमदार व्यक्तिमत्व आज खरं तर या ठिकाणी आशुभाई शेळके यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी हे कर्जत विभागाचे दमदार व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आले. या सर्वांचं गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आणि आशुभाई शेळके यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया अतिथी गणांचे, बहुजनांचे. परंतु मॅच पाहुण्यांना देखील सांगतो 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि करायच्यात 6 धावा. लोअर फुलटॉस बॉल, हा चेंडू निसटेल का? पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पैकी खराब आहे मित्रांनो, आणि इथून मात्र कहाणी में ट्विस्ट. बसलेला प्रेक्षक वर्ग आता मात्र उभा झालाय. तुम्हाला जर का हृदय विकाराचा त्रास असेल ना मित्रांनो, ही मॅच प्लीज पाहू नका,
कारण की ते झटका कधी कोणालाही भेटू शकतो. एक चेंडूचा काही शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. कोणी जिंकू द्या, कोणी हारू द्या, आमच्या आदाईकरांना तेवढंच पारितोषिक द्यायचंय, तेवढ्याच बाईक्स द्यायच्यात. परंतु इथे मात्र आदाईकरांना चांगलं क्रिकेट बघायचंय आणि त्या दोन्ही टीमने दाखवलंय. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. एक चेंडू 4 धावा. काहीतरी करा भावांनो, तेव्हाच होईल तुमची आदाई नगरीमध्ये हवा. चर्चा तर होणार या मॅचची, परंतु हॉटस्पॉट मध्ये कोण असेल योगेश दादा पाहणं गरजेचं. एक चेंडू 4 धावा. आणि इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. वा, इथे आपण पाहतोय नक्कीच मित्रांनो स्पीड आलाय की काय मैदानाच्या आतमध्ये, कारण की तो स्पीड देखील अशाच प्रकारचे काही विषय करतो. ठोक डीजे. बॅटिंग करताना 28 धावेची खेळी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेन्स केल्या. समीर